साधारणतः ज्या जमिनीमध्ये गांडुलांची संख्या जास्त आहे त्या जमिनीला सुपीक म्हणतात. आपल्या जमिनीला जो वास येतो, एक प्रकारचा सुगंध येतो, त्या तो सुगंध कशामुळे येतो, ते जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जीवजंतूंच्या प्रमाणामुळे येतो. आपल्या जमिनीमध्ये जे कुठलेही पुसण्याचे पदार्थ असतील ते आपण पदार्थ टाकल्यानंतर पुसलो, ते किती दिवसामध्ये पुसतात, ते जास्त कमी दिवसामध्ये पुसतात, ते म्हणजे जमिनीची सुपीकता. म्हणून या सृष्टीची निर्मिती करत असताना या ब्रह्मदेवाने प्रत्येक माणसाच्या निर्मितीसाठी आणि प्रत्येक माणसाच्या शेवट्यासाठी माती ठेवलेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये 1975 साली जो दुष्काळ झाला होता, अन्नधान्याची मोठ्या प्रमाणामध्ये गरज होती. ती गरज पूर्ण करण्याची जबाबदारी संपूर्ण राज्याच्या कृषी खात्यावर होती, राज्याच्या शेतकऱ्यांवर होती. त्यावेळी काय करावं प्रश्न प्रत्येक शास्त्रज्ञाला होता. त्यावेळी या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री संघाला मोठ्या प्रमाणावर शास्त्रज्ञांची मीटिंग घेऊन असं ठरवलं की हरित क्रांती करायची आणि सुधारित जी बियाणे आहेत, म्हणजे संकरित बियाणे आहेत, त्यांचा वापर करायचा, रासायनिक खतांचा वापर करायचा, उत्पादनामध्ये वाढ करायची. याचा असा परिणाम झाला की 1980-85 पर्यंत आपण महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालं. पण साधारणतः 1985-90 मध्ये हा जो ग्राफ होता, हा जो आलेख होता, तो बऱ्यापैकी खाली येत गेला. त्याची 2-3 उदाहरणं किंवा मी आकडेवर सांगतो. हे सर्व जे मी काही आकडेवर सांगतो ही शासनाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ते मिळू शकतात. 1975-1970 सालापर्यंत जेव्हा रासायनिक खताचा वापर भारतामध्ये होत होता, तेव्हा आपली उत्पादकता होती साधारणतः 117 किलो प्रति हेक्टर. मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता होती. म्हणजे साधारणतः ठोकाला असं होतं की 1 किलो रासायनिक खत वापरल्यानंतर आपल्याला 117 ते 118 किलो भात उत्पादन, ज्वारी उत्पादन, गहू उत्पादन, कुठल्याही अन्नधान्याचे उत्पादन मिळत होतं. परंतु दुर्दैवाने शेतकरी बंधूंनी काय केलं, त्यांना जे पाहिजे तेवढंच घेतलं आणि त्याचा परिपाक असा झाला की आता 2026 साली 1 किलो रासायनिक खत वापरल्यानंतर फक्त 17 किलो उत्पादन मिळते. ॲव्हरेज उत्पादन भारतामध्ये जी उत्पादकता आहे ती 17 किलो आहे. म्हणजे 100 किलो उत्पादकता कमी झालेली आहे. दुसरी महत्त्वाची मगाशी जाधव साहेब म्हणाले देखील की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण जास्त आहे किंवा चांगलं आहे. परंतु संपूर्ण देशाचा राज्याचा विचार केला गेला तर सेंद्रिय कर्बाचं प्रमाण फार कमी झाले. सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा आत्मा, जमीन जिवंत आहे की नाही, जमीन मेलेली आहे हे कोण सांगताय, तर आपल्याला जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे सांगतो. गेल्या 10-15 वर्षामध्ये संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यामध्ये मायग्रेशन म्हणजे रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात लोकांचं शहराकडे मायग्रेशन झालंय. त्याच्यामुळे मनुष्यबळ किंवा मजूर मिळत नाहीयेत, यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले. त्याचा परिणाम असा झाला की जमिनीमध्ये जे सेंद्रिय खतांचं पुनरुज्जीवन किंवा सेंद्रिय खतांचं चक्रीकरण झालं पाहिजे, ते झालं होत नाहीये. थोडक्यात काय सांगायचं झालं की आपल्याकडच्या सिंधुदुर्ग जिल्हा, रत्नागिरी जिल्ह्यातील मागापैकी साधारणतः जानेवारी ते मे महिन्यापर्यंत जंगलामध्ये जायच्या, कवळकडी तोडायच्या, त्याचा पालापाचोळा शेतामध्ये टाकायचा आणि सरपणासाठी लागू ठेवायचा. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जमिनीमध्ये सेंद्रिय पदार्थ उपलब्ध व्हायचे आणि त्याच्या जमिनीमध्ये जे असणारे सूक्ष्मजीव असायचे त्यांना हा सेंद्रिय पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध व्हायचे. जमिनीमध्ये आपोआपच जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण वाढायचं. दुसरा एक मोठी एक आपण आधुनिकच्या नावाखाली एक सोपी गोष्ट आपण सोडली म्हणजे बांध बंदिस्त करत आहे. म्हणजे मेरा बांधणे हा जो प्रकार सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होता तो दुकानात दिसत नाही. त्याचा एवढा मोठा दुष्परिणाम झालेला आहे की जी जमीन आपण निर्मिती करू शकत नाही, कुठल्याही कारखान्यामध्ये, कुठल्याही फॅक्टरीमध्ये, कुठल्याही व्यवसायामध्ये ज्या जमिनीची मातीची आपण निर्मिती करू शकत नाही ती एका झटक्यामध्ये सहज निघून जाते. साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे कालपासून आतापर्यंत या भागामध्ये 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला असेल. ते 100 मिलीमीटरचे जास्त पाऊस पडल्यामुळे या आपल्या उघड्या जमिनी आहेत ते एका हेक्टरपासून साधारणतः 4000 ते 5000 किलो माती सहज एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वाहून गेली. ती वाहून नदीत नाल्यात गेली, नाल्यातून ओढ्यात गेली, ओढ्यातून मोठ्या नदीत गेल्याने डायरेक्ट समुद्रात गेली. त्याची निर्मिती परत होऊ शकत नाही. एक फक्त माहिती सांगतो, 1 इंच माती तयार होण्यासाठी साधारणतः नॉर्मल कंडिशन असेल ते 650 वर्ष लागतात. म्हणजे आताचं माणसाचं जे 65 वर्षाचं वयोमान पकडलं ते 1 इंच 2.5 सेंटीमीटर माती तयार होण्यासाठी 650 वर्ष, म्हणजे आता ते 10 पिढ्या लागतात. परंतु जमिनीतून उलटी ठेवलं, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण कमी असेल, जमिनीमध्ये कुठल्या प्रकारची लागवड नसेल, जमिनीमध्ये मेरा नसेल, म्हणजे बांध बंदिस्त नसेल तर एका झटक्यात एका हेक्टरमधून 6000 किलोपेक्षा जास्त, म्हणजे ट्रॅक्टरमध्ये सांगायचं झालं तर साधारणतः 6 ट्रॅक्टर माती
माती निघून जाते, धुवून जाते. ही फक्त माती धुवून जात नाहीये, तर जमिनीमध्ये असणारे पोषक तत्व निघून जात आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला रासायनिक खतांचा वापर करावा लागतोय. जमिनीमध्ये असणारे सूक्ष्म जीवजंतू निघून जात आहेत, ज्याच्यामुळे जमिनीची सुपीकता म्हणजे आपल्याला काय करते. जमिनीची सुपीकता म्हणजे तुम्ही किती खत घालताय, जमिनीची सुपीकता म्हणजे किती उत्पादन येत असं नाही, तर जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये सूक्ष्म जीवजंतू आहेत त्यांचं प्रमाण म्हणजे जमिनीची सुपीकता. म्हणजे साधारणतः माझे वडील मला नेहमी सांगायचे की एखाद्या एखादं कुटुंब सुपीक आहे असं तुम्ही समजू शकतो. तर एखाद्या घरामधून महिलांचा हसण्याचा आवाज येत असेल तर ते घर सुखी आहे असं समजू शकतो. इट इज नॉट मेजर इन टर्म्स ऑफ मनी, ते पैशामध्ये आपण मोजू शकत नाही. तर मातीची सुपीकता आहे ही किती किती आपलं एखादं नाळ उत्पादन देत आहे, 100 नाळ देते, 150 नाळ देते, एखादा कोपऱ्यामधून आपण 80 किलो भात उत्पन्न देतोय, हे म्हणजे सुपीकता नाही आहे. तर जमिनीमध्ये किती प्रमाणामध्ये जीवजंतू आहेत त्यांचं प्रमाण म्हणजे जमिनीच्या सुपीकता निर्देशांक आहे. ते एक माहिती सांगतो, साधारणतः ज्या जमिनीमध्ये गांडुळांची संख्या जास्त आहे त्या जमिनीला सुपीक म्हणतात. आपल्या जमिनीला जो वास येतो, एक प्रकारचा सुगंध येतो, तो सुगंध कशामुळे येतो, तर जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जीवजंतूंच्या प्रमाणामुळे येतो. आपल्या जमिनीमध्ये जे कुठलेही पुसण्यायोग्य पदार्थ असतील ते आपण पदार्थ टाकल्यानंतर पुसलो, ते किती दिवसामध्ये पुसतात, ते जास्त कमी दिवसामध्ये पुसतात, ते म्हणजे जमिनीची सुपीकता. म्हणून या सृष्टीची निर्मिती करत असताना या ब्रह्मदेवाने प्रत्येक माणसाच्या निर्मितीसाठी आणि प्रत्येक माणसाच्या शेवट्यासाठी माती ठेवलेली आहे. कुठल्याही धर्माचा माणसाच्या निर्मितीसाठी म्हणजे एखाद्या बाळ एखाद्या आईच्या पोटात असेल तर त्याच्या फिडिंगसाठी जे अन्न पाहिजे ते कुठून येत आहे, तर मातीमधून येते. आणि कुठल्याही धर्मातील माणूस जर शेवट झाला तर तो कुठे जातोय, मातीमधून जाते. हिंदू असेल, ख्रिश्चन असेल, मुसलमान असेल, म्हणून हिंदू धर्मामध्ये लोकमध्ये देतात, बाकीच्या धर्मामध्ये त्याला जमिनीमध्ये फोडलं जातं, म्हणून मातीची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैवाने आताच्या दुर्दैवाने आता काय झालंय की आता कुठलाही शेतकरी असू दे, तो कमी उत्पादन कमी जमीन धारक असेल, मोठा शेतकरी असेल, चांगल्या प्रतीचं बियाणं आणतोय, चांगल्या प्रतीचं खत आणतोय, चांगल्या प्रतीची यंत्रणा आणतोय, चांगल्या प्रतीची यांत्रिकीकरण करतोय. पण त्या ज्या जमिनीमधून ते उत्पादन करतोय ती माती आपली चांगली आहे का, मातीचं आरोग्य चांगले आहे का, त्या जमिनीमधून चांगल्या प्रकारचं उत्पादन येणार आहे का, हे बघताना दुर्दैवाने दिसत नाही. याचं कारण काय, मोठ्या प्रमाणाने औद्योगिकरण झाल्यामुळे मातीकडे बघण्याचा, जमिनीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदललेला आहे. आता काही अल निनो आपण बघतोय, अल निनो हे आता काही नाहीये. तुम्ही एक थोडं अध्यात्मामध्ये पण असेल ते बघा, म्हणजे गुरुचरित्रामध्ये पण याचा दुष्काळाचा उल्लेख केलेला आहे. गुरुचरित्रापासून म्हणजे शेतीला 10,000 वर्ष पहिले पैसे जास्त येते आहे. आपला जो देशी नांगर आहे ते देशी नांगराला इतिहास एक 20-25 हजार वर्षापूर्वीचा आहे. दुर्वास ऋषीने हा देशी नांगर शोधून काढलेला आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जा, ब्राझील पासून अमेरिकेपासून इस्रायल कुठेही जा, देशी नांगराचा जो कोन आहे त्या कोनाची साईज बदलली नाही, त्या देशी नांगराचा आकार बदलला आहे, पण देशी नांगराची साईज बदलली. कारण त्या नांगराच्या साह्याने जी नांगरणी होती ती सर्वात शेतीमध्ये आदर्श नांगरणी केली जाते. म्हणजे याला शेतीला किती हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे तो बघा. आता जो दुष्काळ पडला, दुष्काळ पडले आताच नाही, 2015 मध्ये म्हणजे माझ्याकडे जो आकडेवारी आहे ती साधारणतः 7 जुलैला पहिला पाऊस पडला होता 2015 मध्ये. 2022 मध्ये साधारणतः 20-21 जूनला पाऊस पडला होता आणि साधारणतः 2013-14 मध्ये एक 10-15 जून नंतर पावसाची सुरुवात झाली होती. तेव्हा पण अशीच परिस्थिती होती, पण उत्पादकता तेव्हा आपल्याला थोड्या प्रमाणात होती. आता काय झाले, स्लो पॉइझन झालेलं आहे. शेतकऱ्याकडे प्लॅन बी तयार नाही, कंटिन्युअन्सी प्लॅनिंग तयार नाही. प्लॅन बी तयार नसल्यामुळे आपल्याला आता मोठा धोका संभवतो. पूर्वीच्या काळात पण असे दुष्काळ येत होते, दुष्काळ लोक फेस करत होते. पण तुम्ही महाभारत बघत असाल, रामायण बघितलेलं असेल, टीव्हीवर बघितलंय, त्याचं वाचलं असेल, त्यावेळी पण दुष्काळ होते. पण त्यावेळी शेतकरी परंतु त्या दुष्काळाचा सामना व्यवस्थित करत होते. कारण काय, जो शेतीचा पाया आहे, शेतीचा कणा आहे, ती माती आहे ती सुदृढ होती. त्याच्यामुळे त्याला हमखास माहिती होती की एक पीक गेलं तर दुसरं पीक येणार. आता आधुनिकीकरणाच्या नावामुळे आपण जुनी जी बियाणे आहेत ती नष्ट केली. आपल्यामध्ये जया, पाटणी, बेरा, वनगड, घाटी पंगड जे काही जाती आहेत ते जाती एकदम चांगल्या प्रतीच्या होत्या. ह्या वातावरणामध्ये त्याला इतिहास तुम्ही बघायला गेला, कोणाला बियाणे कधीच आहे तो साहेब माझ्या वडिलांचे, त्या वडिलांकडे कधीच आहे माझ्या वडिलांचे, त्यांना विचारतो माझ्या वडिलांचे. त्याला 100, 150, 200 वर्षापूर्वी इतिहास आहे. ह्या वातावरणामध्ये टाळून सुलातून निघालेल्या. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ह्या बियाण्यांमध्ये साधारणतः 8.5% पेक्षा जास्त प्रोटीन आहे.
प्रोटीनमध्ये जे आता ते इंद्रायणी मला तुम्ही कुठले दुसरे सुधारित भात बियाणे घेत आहे त्याचं जे भात आपण खातो त्या भातामध्ये मॅक्सिमम जास्तीत जास्त 2.25% प्रोटीन आहे. मी कुठलेही आकडे सांगते माझ्या मनाचे सांगत नाही, तुम्ही गुगलवर सर्च करून बघू शकता. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बघा, आपली जी भाताची जाती होते त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स बघा 50 पेक्षा कमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या चालू डॉक्टर असतील तिथे त्यांना विचारा अशा डायबिटीजचं प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये किती आहे. दर 10 माणसापैकी 6 माणसाला डायबिटीजचं प्रमाण आहे. साधारणतः पूर्ण देशाची आकडेवारी सांगतो, दर 10 नवीन जोडप्यापैकी 6 जोडप्याला अंधत्वाचा प्रॉब्लेम आहे. हे कशामुळे होतो? माणसाच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होते. मोठ्या प्रमाणामध्ये आपण काही संकरित बियाणे खातो. आता बघा, मी मगाशी मुली बघत होतो, साधारणतः 6वी 7वीच्या मुली होत्या, त्यांची उंची 3-3.5 फूट पण उंची नाही. कारण का? त्यांचा जन्म जो झालाय तो हे भुक्या जाती खाऊनच झाले आहेत, ते संकलित बियाणे खाऊनच झाले. म्हणजे संकलित बियाणे करू नका असं त्या मला म्हणलेलं आहे. परंतु तुमच्याकडे जे आहे आधुनिकीकरणाच्या नावाखाली तुमच्याकडे जे जुनं सोनं आहे त्याचं जतन करा, त्याचा वापर करा, जेणेकरून आपल्याला जगायचं आहे, चांगल्या सुदृढ पिढी घडवायची आहे. जर येणाऱ्या पिढीमध्ये अशा प्रकारचं आपण अन्नधान्य देत राहिलो तर आपल्याला ह्या आजारी पिढी तयार होतील, रोगराईयुक्त पिढी तयार होतील, रोगमुक्त पिढी तयार होणार नाही. दुसरं म्हणजे काय, आपल्याकडे आधुनिकीकरणाच्या नावाखाली आपण जास्त उत्पन्नाच्या जास्त उत्पन्न पाहिजे, पैसा पाहिजे, काही महत्वाची जी पिकं आहेत म्हणजे कुळकासारखं पीक आहे, नाचणीसारखं पीक आहे, वरईसारखं पीक आहे, रागीसारखं पीक आहे, ते आपण आता करतच नाही. ते नाहीशी नवीन पिढीला आता ते 20 वर्षाच्या वयोगटातील मुलांना विचारलं की तुम्ही बघितलं आहे की त्याला माहिती नाही, मिलेट्स प्रकार माहिती नाही. पण जागतिक लेवलला त्याला मान्यता मिळाली. गेल्या वर्षी 2 वर्षापूर्वी युनोने जागतिक मिलेट आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिवस वर्ष म्हणून साजरे केलं. त्याचं महत्व मध्ये पुरी असं एक पीक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. त्याच्यामध्ये 25% पेक्षा जास्त प्रोटीन आहे. एकदम रिच सोर्स ऑफ प्रोटीन. मासे, अंडी, मटण खाऊन बी तुम्हाला जे प्रोटीन मिळत नाही ती कुळतामधून मिळते. कुळतामध्ये रोगप्रतिकार शक्ती करणे, रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची एवढी ताकद आहे. म्हणून आपली वडील, आपली आजी पावसाळ्यामध्ये जेव्हा रोगप्रतिकार शक्ती कमी व्हायची त्या गुळकाची पिठी खायची, गुळकाची भाजी खायची, गुळकाचं काय कळण करायची, गुळकाचं सूप प्यायचे आणि त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्याची ताकद मोठी आहे. आता जर मार्केटमध्ये बघायला गेला तर 80 रुपयाच्या खाली कुळी आपल्याला खाली मिळत नाही. पण तो शेतकरी पण करत दिसत नाही. कारण का? कुणी त्याला काही जास्त भाव नाही म्हणतात. माझ्या माहितीप्रमाणे आम्ही कृषी विज्ञान केंद्र गेली 10 वर्ष 150 किलो 200 किलो लोकांना कुळी मोफत उपलब्ध करून देते. सन्माननीय पंचायत समिती चव्हाण साहेब आहेत, त्यांना माहिती आहे. आजूबाजूच्या 10-15 गावांमध्ये आम्ही अशा प्रकारचा प्रयोग करतोय. त्याचा मुख्य उद्देश काय की कुळकाचे जात मोडीत गेलेले ते लोकांना त्याचा बियाणं उपलब्ध व्हावा, बियाण्याचा प्रसार व्हावा आणि कुठेतरी जो हा शेतकरी ह्या उत्पादनापासून भटकत चाललाय तो या बियाण्याकडे यावा. साधारणतः 12 ते 15 क्विंटल चांगलं उत्पादन मिळते. दुसरं महत्वाचं आहे की भुईमुग, बऱ्याच ठिकाणी भुईमुग आपण शेतकरी करतो, चांगल्या प्रकारचं बियाणं उपलब्ध होत नाही. तुम्ही चांगल्या पद्धतीचं बियाणं उपलब्ध केलं स्वतःच्या शेतावर, ते ब्रँडेड जे ऑइल आपण जे खातो ते तुम्हाला खायची गरज लागणार नाही. चांगल्या प्रतीचं आपल्याला भुईमुगाचं तेल उपलब्ध घरच्या घरी होऊ शकतो. अशा प्रकारे आधुनिक बोलण्यासारखं भरपूर आहे. माझ्याकडे मी वेळ बघून ठरवतोय, तुमची मानसिकता बघून ठरवतो. मी याच्यावर 2 तास पण बोलू शकतो. म्हणजे मला त्याच्यात तज्ञ असल्यामुळे मला हा विषय नवीन नाही आहे. तुम्हाला ते 1 वाज 1.25 वाजला आहे, त्यामुळे तुम्ही किती ऐकू शकता. उपाशापोटी ब्रह्मज्ञान ज्ञान सांगितले बघून ऐकलं नाही. त्यामुळे मी जाता जाता एवढंच सांगेन की ह्या कृषी दिनाच्या निमित्तानं तुमच्याकडे जे जे आहे जुनं जे आहे ते जपण्याचा प्रयत्न करा. आधुनिकतेच्या नावाखाली जुनं ते सोनं आहे त्याचा आणि आधुनिकतेचा सांभाळ करा आणि शेती करा, जेणेकरून तुमचं आरोग्य पण चांगलं लागेल, चांगल्या प्रकारचे पैसे पण मिळतील आणि शाश्वत उत्पादन मिळेल. आयोजकांनी मला या ठिकाणी 10-15 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.